HM घाटमाता नऊ. बैठक आपली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आहे. त्यासाठी पहिल्यांदा मी सर्व स्वाभिमानी विकास आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं स्वागत करतो. तसेच आपले सगळ्याचे नेते आनंदराव बापू, सौरभया, मनोहर विभूते, शैलेश भीमराव वनमाने आणि सर्व पत्रकार बंधू, ते सगळ्यांचं स्वागत करतो. आता जिल्हा परिषदला सगळ्या इच्छुकांचे निर्णय घेतले. काय काय आता आपले बोलत नाही ते येऊन काय काय भेटून गेलेत. त्यामुळे आपल्याला सगळ्या ताकदीनं सगळे चारी जिल्हा परिषद गट आणि 8 पंचायत समिती लढवायचे आहेत, हे पहिले लक्षात ठेवा. आता युती होईल न होईल हे पुढचा विषय. आता दुसरीकडे काय कोणाकडे होते कोणाकडे होईल आपल्याला, आणि पहिलं हे डोक्यातलं काढा. आपल्याला भाजपने दिले किंवा शिवसेना कोणीही काय दिलेलं नाही, आपण त्यांना दिले. आपल्याला कुठल्याही ह्याच्यात उपनगरात मिळते, पण आपल्यामुळे भाजपला 2 सभापती पद एक्स्ट्रा मिळाली. आपल्याला तर देवाचं लागत होतं कोणाला तर, त्यामुळे कोणी आपल्याला दिलेलं नाही. आपल्यामुळेच त्यांची सत्ता ही झाली, हे पहिले लक्षात ठेवा. आपल्याला कोणासंग जायचं, कसं जायचं, का सेपरेट लढायचं ते बापू आम्ही सगळे मिळून बसून ठरवू पुढं. आणि पहिल्यांदा आणि सगळ्याच्या मनापासून मी सगळ्यांची माफी मागतो सगळ्या कार्यकर्त्यांची. जे माझं जे नियोजन ह्याला नगरपंचायतला चुकलं त्यात दोष फक्त मी एकट्याचा आहे, हे पहिले लक्षात ठेवा. कारण असं फसवलं गेलं. पहिल्यांदा एक भाजपच्या तालुक्याच्या नेत्यानं घरी येऊन वारंवार हेलपाट घालून सांगितलं आम्ही आहे, कारण ती आमदार ठरल्याबरोबरच तिथं पहिलं तिकीट निरोप आला. नंतर पुन्हा युत्या करताना एका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी 5 सीटा मागून घेतल्या, 5 सीटा सुटल्या. परत शिवसेनेचा एक आमचा जोडीदारच आहे, बाळूमाव शपथ घेऊन आम्हाला शब्द दिला सगळं मतदान देतो, त्याचं फसलं. तिथे 1 सीट गेली, 6 गेल्या. आणि तालुक्याचं युवराज 2 घरी येऊन बसवून मागं लागून 2 सीटा घेतल्या. हे तुम्हाला कुणाचा दोष नाही, ही दोष सगळा माझा आहे. आपण 8 सीटा लढलो नाही, आपण 9 सीटा लढलो, ही पहिले लक्षात ठेवा. नाहीतर विजय ही आपलाच होता. आणि ही होण्याचं कारण एकच, आपण आर्थिक कमजोर असल्यामुळं तिथपर्यंत आपल्याला नाही लढणं, काही सीटा सोडाव्या लागल्या, काय अडचण होते भाषा. त्या 8 सीटा आपल्या पूर्ण सुटल्या. 8 अगदी 150 लढलं आपण 4,500 पर्यंत जातो. अगदी पहिले 32 आणि 1.5 12 झालं तर 4,500 पर्यंत आपलं जातच होतं. आणि ज्या नेत्यावर आपण विश्वास ठेवून 22 वर्ष राजकारण करतोय त्या नेत्यांच्या मी जवळजवळ बरेच हेलपाट केलं. त्यात बापू काही नव्हतं, मी एकटा जातो. तिकीट देतो म्हणून शेवटी निरोप दिला शिवसेने सगळं इथे करा. शिवसेनेला मी जवळजवळ 100-200 लोक पाठवले, बऱ्याच विनंत्या केल्या आपण मिळून करूया. पण ते अगदी रावणासारखा अहंकार त्यांचा चढला होता. ते हे दिलंच बघत होते. आणि नेत्यापाशी वरच्या तिने असं मिळवलं होतं, प्रत्येक वार्डात त्यांना जास्तीत जास्त 50 मतं 100 मताच्या वर मतं घेऊ शकत नाही. एक ठराविक 4 वार्ड फक्त घेऊ शकते, बाकी वेळ ह्यांचं मतदान असं तिथं दिलेलं होतं. म्हणजे पक्षातल्या बी आणि काही शिवसेनेच्या काही मंडळींनी सगळं जाऊन बसवून सगळं केलेलं होतं. त्यामुळे नेत्याचं बी जमिनी करून ठेवलं होतं. नेत्यांनी तिकीट दिलं असतं तरी आपल्याला पक्षाच्या नावाखाली 1000 मतं मिळली असती. 4.5 आणि प्लस 5.5 म्हणजे आपला विजय ही आपला विजय आहे, ही लक्षात पहिले घ्या. आपण हारलोय म्हणजे आपल्या डावप्याचा मी कमी पडलो, तुम्ही कोण कमी पडणार, तुम्ही सगळे पळालाय. जीवाचं रान पोराने केले बघितले मी 10 दिवस, काही न देता पदरच्या पैसे खर्चून डाळ भात खाऊन पोर पडत होती. त्यामुळे पोरांची चूक नाही, आणि ही चूक आता इथून पुढे होणार नाही. आणि जसं नियोजन आता कसं करायचं ही पुढं नंतर आपण सगळे मेन बसून ठरवू. फक्त सुरुवातीला आपण अर्ज भरून घेऊया. आता कोणा सगळं आपलं सगळं दुश्मन, आपलं सगळं दुश्मन हे लक्षात ठेवा. कोणी आपलं आहे किंवा काय आहे आपल्याला फक्त आता आपलं मी पहिल्यांदा म्हणजे मनापासून ज्याला मी जो म्हणजे राजकारण असल्यापासून विरोध करतोय त्या पडळकरणं शब्द पाळला, एकच आपल्याला शब्द पाळला ते पडळकरणं, बाकी सगळं फसवतच आहे. त्यामुळे कोणासंग जायचं काय जायचं ते नंतरचा विषय. हा पहिल्यांदा सगळ्यांनी अर्ज भरून घ्या. युती होईल, सेपरेट लढायचं ते प्रत्येकाने सेपरेट लढायची तयारी हे करा. चाली युती तर ठीकच. पुन्हा एकदा मी सगळ्याच म्हणजे आभार मानतो आणि सगळ्याची माफी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. HM घाटमाता नऊ.